राज्यस्तरीय मूल्य शिक्षण प्रशिक्षणाला पुणे येथे उपस्थित असलेले अमरावती जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थी प्राचार्य श्री विनायक विश्वनाथराव थातोड सर यांचा जन्म पात्रोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे झाला। त्यांची गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष मुलाखत घेत आहोत। कॅमेरामन म्हणून प्रशिक्षणार्थी शिक्षक बांधव जे की नंदुरबार येथून आलेले सचिन बबन मानमोडे सर आहेत। सरांनी 6 विषयात BA केलेले आहे आणि त्या अगोदर त्यांनी BSc केली होती। नंतर सर्व्हिस सुरू असताना 6 विषयात BA करून त्या 6 विषयात MA केलेला आहे आणि 2 विषयात झोलॉजी आणि पर्यावरण शास्त्रात MSc केली, D फार्मसी केली। त्याचप्रमाणे सरांनी LLB केलेला आहे, LLM केलेला आहे आणि ते श्रीराम कृष्ण विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय कांडली परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे कार्यरत आहेत। सरांचे गुरुपौर्णिमेनिमित्त मनपूर्वक स्वागत। नमस्कार सर। महाराष्ट्राला यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय व्हावा म्हणून अशा ग्रेट व्यक्ती सरांना मी विचारू इच्छितो की सर आपला जन्म कुठे व केव्हा झाला व आपले मूळ गाव कोणते आहे? सर माझं मूळ गाव अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये गावणगाव खुर्द आहे आणि माझा जन्म माझ्या मामाच्या गावी पथरोट येथे झाला। कोणत्या वर्षी झाला सर? 29 मार्च 1969 या दिवशी या वर्षी झाला। सर आपले आई वडील काय करतात व आई वडिलांनी आपल्याला कसे शिकवले, आपले बालपण कसे गेले याविषयी आम्हाला उत्सुकता आहे सर। अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे। माझे आई वडील असं पाहिलं तर मुळात शेतकरीच होते। त्यांचे वडील सुद्धा शेतकरी होते। मागच्या 3-4 पिढ्यापासून शेती हा मुख्य व्यवसाय माझ्या कुटुंबाचा होता आणि त्यामुळे शेती व्यवसायाकडेच आमच्या सर्व भावंडांचा सुद्धा कल होता। त्यामुळे मी सुद्धा शेतीमध्ये काम केलेलं आहे। शेतीचा चांगला अनुभव आहे मला आणि शेतीमधल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत पीक काढण्यापर्यंतच्या त्या सर्व क्रिया मला अजूनही येतात। तर मी 18 विश्वाचं दारिद्र्य म्हणजे शेतकऱ्याच्या मागं लागलेलं होतं। मागच्या 3 पिढ्यामध्ये अगदी 20-25 एकर शेती असूनही अगदी सावकाराच्या घशामध्ये ती शेती पसलेली होती आणि त्या सावकारकीतून निघण्यासाठी काहीतरी मार्ग शोधण्यासाठी मी माझ्या मनाशी खुणगाट बांधली। मला शिकायचं, काहीतरी नोकरी मिळवायची एक छोटी मोठी आणि माझ्या वडिलांची जी शेती आहे ती शेती मी सोडवायची आणि चांगल्या प्रकारे आम्ही शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा हा दृष्टिकोन माझ्यासमोर होता आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या अथक प्रयत्नाने ग्रामीण विभागातून एकमेव असा विद्यार्थी होतो मी शिकलो माझ्या कुटुंबातून आणि मी माझं ध्येय पूर्णत्वास नेलं। सर आपण कुणबी मराठा प्रवर्गातून येतात, तर कुणबी मराठा समाजाविषयी म्हणजे त्या समाजात जन्मलेल्या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळत आहेत त्याविषयी आपल्याला काय वाटतं सर? तसं जर पाहिलं तर सर कुणबी मराठा म्हणजे विदर्भ हा संपूर्ण बहुल भाग आहे, कुणबी बहुल भाग आहे। या विदर्भामध्ये जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास जर केला किंवा डाटा जर बघितला तर 75% जास्त कुणबी समाज तुम्हाला दिसेल आणि कुणबी समाज हा मध्यमवर्गीय समाज आहे आणि मध्यमवर्गीय समाज असल्यामुळे या समाजाकडे जे उच्चभ्रू लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जो होता तो त्यांच्या संपत्तीवर किंवा त्यांच्या जे प्रॉपर्टी आहे त्या शेतीवर म्हणजे बळकवण्याचा दृष्टिकोन सावकारांचा किंवा बलुतेदार मोठ्या माणसांचा होता। त्या कुटुंबामधून एक आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख जे आहेत, आमच्या महाराष्ट्राचं भूषण आहे, पहिले कृषी मंत्री, त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था काढून आणि कृषीचा विकास करून आम्हाला मराठा समाजाला कुणबी समाजाला त्यांनी म्हणजे प्रेरणा दिली आणि बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला वाचवलं। या 18 विश्वाच्या दारिद्र्यामधून पुढे नेण्यासाठी त्यांनी आम्हाला शिक्षणाची सोय करून दिली। त्यांनी शेतीसाठी भरपूर आम्हाला म्हणजे प्रगतीच्या दृष्टीने खूप सगळे सोयीसुविधा करून दिल्या आणि त्यामुळे आम्ही खरोखर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आम्ही कुठेतरी 2 पावलं समोर आलेलो आहोत। खरोखरच सर पंजाबराव देशमुखांचं कार्य खूप महान आहे
सर, आम्हाला आवडेल की आपले प्राथमिक शिक्षण कुठे झाले व त्या काळचे शिक्षण कसे होते याबद्दल काही आठवण सांगता येईल का सर? बिलकुल. अगदी जे अगदी रिमोट वस्ती असलेलं खेडं, माझं 300 लोकसंख्या असलेलं खेडं होतं. आणि त्या खेड्यामध्ये 1ली ते 3री पर्यंतचं शिक्षण होतं माझ्या गावामध्ये, मूळ गावामध्ये. आणि माझं जे गाव आहे, ते गावामध्ये एक नदी आहे. त्या नदीच्या पलीकडे एक दुसरं गाव आहे आणि अलीकडे एक माझं गाव आहे, लहानसं खेडं, 300 वस्तीचं गाव. तर 3ऱ्या वर्गापर्यंतचं शिक्षण मी माझ्या प्रायमरी शाळेतच केलं. आणि मग 4थ्या वर्गापासून मी माझ्या त्या नदीच्या पलीकडे असलेलं गावणगाव, खूप बुजुर्ग गाव आहे, त्या गावामध्ये मी 10वीपर्यंत शिकलो. आणि नंतर मग माझ्या पुढच्या म्हणजे 10वीच्या पुढे शिक्षण नसल्यामुळे, शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी येवदा तालुका दर्यापूर इथे गेलो. तिथे 11वी-12वी शिकलो मी. विज्ञान फॅकल्टीमधून एकमेव असा विद्यार्थी हो मी त्या गावातला की सायन्स फॅकल्टीमध्ये त्यावेळेस 1987मध्ये मी सायन्स फॅकल्टीमधून शिक्षण घेतलं आणि यशस्वी झालो. तशा प्रकारे माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं. सर, ते माध्यमिक शिक्षण घेत असताना सर तुम्हाला काही आवडते शिक्षक असतील किंवा वर्गमित्र असतील, यांची थोडीशी आठवण? निश्चितच मला माझे प्राथमिक शिक्षक अजूनही आठवतात. आदरणीय प्रभाकररावजी टकोरे सर, मला टकोरे गुरुजी होते. ते दहिगावरीच्या इथले राहणारे, जाणं येणं करायचे. त्यांनी मला चांगल्या पद्धतीनं शिकवलं आणि मोठं केलं. आणि त्यांची आठवण मी अजूनही विसरत नाही, कारण त्यांनी मला गणित विषय, मराठी विषय या विषयामध्ये मला खरोखर पुढे नेलं. आणि त्यांच्या ज्ञानाच्या आधारावरच मी मोठा होत गेलो. आणि जिद्दीनं मी थोडंफार काहीतरी प्रयत्नांती हासिल केलेलं आहे, काहीतरी अचिव्हमेंट केलेलं आहे, संपादन केलेलं आहे. तर ते प्रभाकर टकोरे गुरुजी माझ्या प्राथमिक शिक्षणामधले एक दुवा आहे महत्त्वाचा. आणि माध्यमिक शिक्षणामध्ये मला माझे एक ठाकरे गुरुजी होते. ते गणित शिकवायचे. गणित विषय मला मुळातच माझा एक कच्चा विषय होता. आणि तरी पण त्या ठाकरे गुरुजींनी मला प्रेरणा देऊन, आणि एक रोडगे नावाचे गुरुजी होते, त्यांनी इंग्रजीमध्ये मी फार चांगला सुरुवातीपासूनच नव्हतो मी, बऱ्यापैकी होतो. आणि म्हणूनच मग मी माझ्या गावातून एकमेव विद्यार्थी असा होतो का 10व्या वर्गात पास झालो होतो. ते वर्ष कोणतं सर आणि किती टक्के पडले होते? 1985 हे वर्ष होतं. आणि मला फक्त 50% मार्क होते. आणि त्यावेळेस 50% मार्क म्हणजे खूप जास्त मार्क झाले होते. म्हणजे D.एडला वगैरे नंबर लागत होता. बाकीच्या सगळ्या शिक्षणामध्ये सायन्सला मला ॲडमिशन त्याच्यामुळेच मिळाली, नाही तर 40%च्या अंतर अशी 35-36% पास व्हायचं त्यावेळेस. पुढं चालून सर आपण आपल्याला जी नोकरी लागली ती कशी लागली हे आम्हाला ऐकायला आवडेल सर. बिलकुल. माझ्या नोकरीची खूप मोठी म्हणजे इतिहास आहे त्या नोकरीच्या मागे. तर मी अगदी जेव्हा मी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी गेलो 12वी नंतर, म्हणजे BScची सोय नव्हती इकडे तिकडे कुठं, तर मग जिथे ॲडमिशन मिळेल तिथंसा मी प्रयत्न केला ॲडमिशन घेण्याचा. तर माझी 12वी नंतर गुरुकुंज मोजरी येथे BAMSला ॲडमिशन झाली होती. परंतु BAMSला 7,200 रुपये फी होती. ते 7,200 रुपये फी मी न भरल्यामुळे आणि माझी ॲडमिशन रद्द झाली. मग तिथून 1 महिन्याच्या आत मी BScला अचलपूर येथे जगदंब महाविद्यालय, त्या महाविद्यालयामध्ये मी 90 रुपयामध्ये मी ॲडमिशन घेतली. आणि 15 रुपये महिन्याने मी तिथं रूम केली होती तिथं त्या अचलपूरला. आणि मग 15 रुपये महिन्याची सोयसुद्धा माझी लागत नव्हती. तर मी अर्न अँड लर्न या पद्धतीने शिकलो. मी एका मेडिकलच्या दुकानामध्ये 7 रुपये रोजानं काम करायचा मेडिकलच्या दुकानामध्ये. आणि 210 रुपये महिना मला मिळायचा. त्याच्यामधून मग हे खोलीचं भाडं 15 रुपये, बाकी 50-60 रुपये खर्च किराण्याचा, असं करून मी म्हणजे 100 रुपये मला शिल्लक राहायची तेव्हा 210 रुपयातली. तर अशा पद्धतीनं अर्न अँड लर्न मी BSc फायनल इयरपर्यंत अगदी अर्न अँड लर्न पद्धतीने शिकलो. आणि नंतर BSc झाल्यानंतर मी माझा एक मित्र होता, त्या मित्राचं मी दुकान सांभाळलं होतं मेडिकलचं. काय नाव? म्हणजे त्याचं नाव आहे बोपले, श्रीकांत बोपले नाव होतं. आणि श्रीकृपा मेडिकल होतं त्यांचं. तर ते दुकान मी सांभाळायचं. आणि अशा प्रकारे मग मला त्या मेडिकलच्या दुकानामध्ये म्हणजे रस निर्माण झाला. रस निर्माण झाल्यानंतर मी सुद्धा ठरवलं की आपणही काहीतरी क्वालिफिकेशन करायचं, म्हणून मी डिप्लोमा इन फार्मसी केलं. आणि माझं स्वतःचं दुकान मग मी तिथं सातपुडा मेडिकल परतवाड्याला लावलं. आणि अजूनही माझ्या भावाला ते हँडओव्हर केले मी नोकरी करत असल्यामुळे.
अतिशय संघर्षमय अशा प्रकारचा आपला जीवनाचा प्रवास आहे. आणि पुढं सर आपण ह्या प्राचार्य कसे झालात? तर मी 26 जून 1990 रोजी मी माध्यमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. अगदी नोकरीची सुद्धा असा इतिहास आहे की मी BSc पास झालो 26/6/1990 झाली. आणि ज्या दिवशी मी पास झालो, उत्तीर्ण झालो, आणि माझ्या मित्रांना कळलं का बाबा हा BSc पास झाला, आणि आता त्यावेळेस BSc बायोलॉजी हे शिक्षक मिळत नव्हते. BSc बायोलॉजी मुली जास्त ॲडमिशन घ्यायच्या, आणि मुली ॲडमिशन घेतल्यामुळे मुली तिकडे वळायच्या, परंतु त्यांना शिक्षक जेंट्स पाहिजे होता. तर माझं ते दुकान सुरू होतं, मी त्या दुकानामध्ये राहायचं होतं. ते आले माझ्याकडे 2-3 मित्र माझे, आणि सांगितलं त्यांनी अशा पद्धतीची जागा आहे त्या शाळेमध्ये, तू येतं का तिथे? तर म्हटलं हो ठीक आहे, मग माझं दुकान सांभाळलं लागेल. तर तुम्ही म्हणे 4 वाजेपर्यंत पिरियड घ्यायचे, म्हणे 11 वाजता यायचं, 4 वाजेपर्यंत पिरियड घ्यायचे, आणि नंतर मग दुकानदारी करायची. तर अशा प्रकारे मी 11 ते 4 पर्यंत तिथं शाळेत जायचो. मी त्या नोकरीसाठी कुठल्याच प्रकारचा अर्ज केला नाही, कुठल्याच प्रकारची इंटरव्ह्यूसुद्धा दिली नाही, आणि कुठल्याच प्रकारचा डोनेशनचा तर प्रश्नच येत नाही. तर अशा प्रकारे माझी नोकरी लागली त्या ठिकाणी, आणि तेव्हापासून मी त्याच शाळेत कार्यरत आहो. आणि मग कालांतरानं माझे जे सिनियर होते ते रिटायर्ड झाले 2020मध्ये. त्यानंतर मग मला तो चान्स मिळाला प्राचार्यपदाचा, आणि मी आजतागायत प्राचार्यपदाची अगदी यशस्वीपणे नोकरी करत आहोत. सर आता तुम्हाला जर नोकरी लागली, हो, मग तुमच्या जीवनामध्ये अर्धांगिनीने प्रवेश कसा केला? तुमचं लग्न कसं झालं सर? हे आम्हाला ऐकायला आवडेल सर. हो, अगदी चांगला प्रश्न आहे. मी परतवाड्याला असताना ते म्हणजे नोकरी झाल्यानंतर, नोकरी 1990ला मी लागलो. 90ला लागल्यानंतर 1997 या साली माझा विवाह जुळला. तर मी त्या दुकानातच होतो, माझ्या मेडिकलच्या दुकानात. तेव्हा मग हे जाणारे येणारे असतात, तर त्या मुलीकडचे जे आहे माझ्या मिसेसकडचे लोक तिथं असतात, त्यांच्या ओळखीचं होतो मी, माझ्या मामाच्या, त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक. त्यांनी पाहिलं का हा मुलगा आहे ज्याचा नोकरी आहे. तर त्यामुळे मग त्यांनी मला म्हणजे प्रस्ताव आणला माझ्याकडे, आणि प्रस्ताव आणल्यानंतर मग मी बघितलं, तर ते आमचं फायनल झालं मग त्या ठिकाणी. आणि तेव्हापासून मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा विवाह झाला मग 1998ला फेब्रुवारी महिन्यात. त्यांचं नाव काय सर? माझ्या मिसेसचं नाव आहे प्रतिभा. आणि सासरवाडी? मेटकर, जगन्नाथराव मेटकर, जवळच गाव आहे तिथं परतवाड्याला लागून, ते 20-25 किलोमीटर. आणि तुमची शिक्षण क्षेत्रात पुढं प्राचार्य झाल्यामुळं म्हणजे खूप म्हणजे असा स्कोप भेटला तुम्हाला, विद्यार्थ्यांविषयी विविध प्रकारचे उपक्रम तुम्ही राबवायला सुरुवात केली. आणि नंतर तुम्ही जे SCRT पुणे या ठिकाणी तुम्ही आला, त्या ठिकाणी तुमचे खूप सारे उपक्रम त्या ठिकाणी सादर केले, तुमचे व्हिडिओ पहिले आले, याविषयी आम्हाला सर ऐकायला आवडेल सर. ओके. तर माझा प्रवास सुरुवातीपासूनच अगदी विज्ञान क्षेत्रामध्ये कार्य करण्याची मला अतिशय आवड होती. आणि त्या विज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त विज्ञान प्रदर्शनीपासून मी सुरुवात केली. विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रत्येक वर्षी मी तालुक्याला प्रयोग मांडायचा, आणि त्याच्यामध्ये मला नंबर मिळायचा, नैपुण्य मिळायचं. मी जिल्ह्यावर जायचं, जिल्ह्यावर मग मला तुमच्यासारखे चांगले लोक पाहायला मिळायचे त्या ठिकाणी. आणि जिल्ह्यातून मग मला प्रेरणा मिळायची का मला असं वाटायचं का आता जिल्ह्यामध्ये आपला नंबर आला पाहिजे. त्या दृष्टीनं मग आधी सुरुवातीला आला नाही आमचा नंबर, परंतु तेथून प्रेरणा घेतल्यानंतर मी मग माझं राज्यावर मॉडेल कसं जाईल त्या दृष्टीनं प्रयत्न केले. आणि राज्यावर सुद्धा मी 2-3 वेळा राज्यावर गेलेलो. एक 40गावला गेलो होतो, एक वेळा नागपूरला गेलो, आणि एक वेळा आमच्याच अमरावती जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय प्रदर्शन झाली, तिथं गेलो होतो. त्याचप्रमाणे इन्स्पायर अवॉर्डचंही तसंच आहे. मी इन्स्पायर अवॉर्डचं जिल्ह्याचं काम करतो. मी अमरावती जिल्ह्याचा नोडल ऑफिसर आहे इन्स्पायर अवॉर्डचा. तसा नोडल ऑफिसर माध्यमिक युव असते, परंतु माध्यमिक युवच्या मागे खूप सारे कामं असतात. त्यामुळे मग त्यांनी माझ्याकडे दिलं माझं काम पाहून. तर मी पूर्ण जिल्ह्याचं 15ही तालुक्यातलं काम मी सांभाळतो नोडल ऑफिसरचं इन्स्पायर अवॉर्डचं. 15ही तालुक्यात मी भेटी देतो शाळा. आणि शिक्षणाची वारी विषयी काय सांगा? तर मी 2019मध्ये आदरणीय विनोदजी तावडे शिक्षण मंत्री होते, त्यांनी शिक्षणाची वारी अरेंज केली होती. तर आपल्या SCRT पुणे इथून ते अरेंज झाली होती. आणि मग त्या वारीमध्ये मी 125 छोटे छोटे प्रयोग केले होते, टाकाऊतून टिकाऊ. आणि ते
छोटे छोटे प्रयोग मी विद्यार्थ्यांना सगळे कॉन्सेप्ट बेस त्या प्रत्येक प्रयोगामधून प्रत्येक विज्ञानाची संकल्पना कशी स्पष्ट करायची ती मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5ही ठिकाणी दाखवलं ते आणि खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्याची मला टाइम्स ऑफ इंडियाने त्याची नोंद घेतली मुंबईच्या आणि त्या पेपरला माझं नाव आलं होतं मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाला. तर अशा प्रकारे अनेक शिक्षकांनी भेटी देऊन खूप सगळे माझे ते 125 प्रयोग जे आहेत ते खूप इफेक्टिव्ह ठरले, खूप प्रभावी ठरले. त्याचा फायदा पुष्कळ शिक्षकांना सुद्धा झाला. शिक्षकांनी सुद्धा प्रेरणा घेतली आणि ते टाकाऊतून टिकाऊ प्रयोग करणं प्रत्येक शाळेमध्ये झाले. सर, विद्यार्थ्यांप्रती तुम्ही इतकं आयुष्य वाहिलेलं आहे तुमचं स्वतःचं, तर याचे म्हणजे काही गुण वैशिष्ट्य आहेत, त्याचे फायदे सुद्धा आपल्याला आपोआप भेटत जात असं म्हटलं जातं. तर आपले मुलं काय करतात सर, आम्हाला ऐकायला आवडतं सर. माझे विद्यार्थी का माझे मुलं? तुमचे मुलं सर. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. माझा मुलगा विज्ञान फॅकल्टीमधून शिकला आणि इंजिनिअरचा त्याने कोर्स कंप्लीट केला आणि नोकरी मिळवली त्यांनी सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर. परंतु सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्याच्या माझ्या मुलाचं काही त्याच्यात लक्ष लागलं नाही, कारण आजकाल सगळं पॅकेजकडे लक्ष आहे, पैशाचं इकडे लक्ष आहे. त्याच्यामुळे IT सेक्टरमध्ये जास्त पैसा आहे, त्यामुळे त्यांनी मग ITचे काही कोर्सेस केले, CDAC वगैरे सारखे किंवा बाकी क्लाउड मॅनेजमेंट वगैरे सारखे, आणि तो IT कंपनीमध्ये त्यांनी नोकरी मिळवली. सुरुवातीला तो हायलँड डेव्हलप्समध्ये ती अमेरिकेची कंपनी आहे, त्याच्यामध्ये त्यानं वर्क फ्रॉम होम काम केलं 2 वर्ष आणि नंतर मग आता तो NCS पुण्याला जॉईन झालेला आहे. सध्या पुण्याला आहे. आणि मुलगी माझी वैद्यकीय शिक्षण शिकली, ती MBBSच्या फायनल इयरला आहे ती आता, आणि ती सुद्धा आता पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा तिचा विचार आहे, MD करण्याचा, MS करण्याचा. नोकरी किती वर्ष राहिली सर? माझी नोकरी आता 2 वर्ष राहिली. तर आपण भविष्यासाठी कोणत्या योजना आखलेल्या आहेत रिटायर झाल्यानंतर? भविष्यामध्ये आपण काय करू इच्छितात समाजाप्रती? माझं भविष्यामध्ये खूप काही करण्याचा प्लॅन आहे. त्यातल्या त्यात मी म्हणजे कायद्याचं शिक्षण घेतल्यामुळे मला असं वाटते का कायद्याच्या चौकटीमध्ये चालून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ती प्रॅक्टिस करावी. आणि दुसरा म्हणजे व्यवसाय असा आहे का हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी माझं फार्मसी केला आहे, तो सुद्धा एक व्यावसायिक कोर्स आहे. तर त्या कोर्समधूनही मी माझ्या उदरनिर्वाह होईल एवढे म्हणजे कमवू शकतो पैसा, ही मला हमी आहे. प्रेक्षक मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर ऋषितुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपलं जीवन शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलं. त्यांनी 6 विषयामध्ये BA केलं, त्याच्यात डबल MA केलं, त्याचप्रमाणे त्यांनी BSc केली, आणखीन त्यांनी LLB केली, LLM केलं, D फार्मसी केली, PhD केली. म्हणजे हे काय करू शकतं एक माणूस एका त्याच्या आयुष्यामध्ये, हे एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहे. आणि सरांचं समाजाप्रती सेवानिवृत्तीनंतर सुद्धा जे त्यांचं वकिलीचं ज्ञान आहे किंवा कायद्याचं ज्ञान आहे, त्याच्यामधून वंचितांना, गरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम ते निश्चितच भविष्यात करतील सेवानिवृत्त झाल्यानंतर. अशा त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांनी आम्हाला मुलाखत दिली, वेळ दिला, याबद्दल मी त्यांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. सर, नमस्कार. तुमचे सुद्धा धन्यवाद.